नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं मॅजिक फिगर गाठलेली असली आणि सत्ता स्थापनेचा मार्ग भाजपसाठी मोकळा असला तरी भाजपकडून आता शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्यासाठीचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत माजी खासदार हेमंत गोडसे आहेत। भाजपकडून प्रस्ताव देण्यात आलेला आहे की शिवसेनेनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं। नेमकं काय प्रस्तावात म्हटलं आहे, आपल्यापर्यंत काय नेमकी माहिती? माझ्या माहितीप्रमाणे नुकतंच त्यांच्या शहर प्रमुखांनी जशी महायुती केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे आणि त्याचप्रमाणे महापालिकेमध्ये असावी असं जे काही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, मला असं वाटतं का ते स्वागतार्थ आहे। कारण आम्ही देखील आमच्या वरिष्ठांशी या संदर्भामधला जो काही निर्णय घेण्याचा आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा येतो आहे आणि म्हणून संपूर्ण देशाचं देखील लक्ष आपल्या नाशिककडे असणार आहे आणि म्हणून तिथं महायुती असावी असं जसं भाजपचं मत आहे तसं आम्ही देखील आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून, कारण हा जो निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती राज्य पातळीवरती त्या ठिकाणी घेतला जाणार आहे। त्यामध्ये मुख्यतः आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि राष्ट्रवादीचे नेते असतील, हे सगळे एकत्रित कुठं आपण महायुतीमध्ये सत्तेमध्ये राहायचं याचा निर्णय ते घेतील। परंतु स्थानिक पातळीवरती आम्ही आमच्या सगळ्यांशी चर्चा करतो आहे। आमच्या जे नगरसेवक निवडून आले त्यांचं देखील मत सकारात्मकपणे आहे, परंतु मान सन्मान त्या ठिकाणी मानासन्मानाने जर आम्हाला सोबत घेतलं तर निश्चित आमचे देखील सर्वच पदाधिकारी सकारात्मकपणे विचार करतील असं मला वाटतं। नक्की, पण मान सन्मान म्हणजे नेमकं शिवसेनेला काय अपेक्षित आहे किंवा काय नेमकं द्यायला पाहिजे की जेणेकरून शिवसेना सहभागी होईल? येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जसं आपण कुंभ म्हणतो आहे तर त्याच प्रकारे स्टँडिंगचा विषय असेल, उपमहापौरपद असेल, सभागृह नेता असेल, समजा विरोधी पक्ष नेत्यामध्ये असे जे काही पदं आहेत तर ते त्यानुसारच ते सन्मानपूर्वक असावेत असं सगळ्यांचं मत आहे। अजितदादा यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आता खरं तर राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात तसं विषय अवघड आहे, मात्र त्यांच्या संदर्भात आपण त्यांना बरोबर घेऊन प्रस्ताव करणार आहात का? नेमका काय निर्णय आहे आपला? मला असं वाटतं की याचा देखील निर्णय वरिष्ठ घेतील, परंतु ज्या ठिकाणी भाजप शिवसेना जर सोबत आली तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देखील घेण्याचं आम्ही देखील त्याप्रमाणे सांगू का आम्ही म्हणजे जसं महायुती आहे राज्यात केंद्रात तर तशी आमच्या महापालिकेवरती देखील असावी असं आमचं मत असणार आहे। या संदर्भात आपण शिंदे साहेबांना भेटून या संदर्भातली माहिती देणार आहात, त्यांच्याशी चर्चा करणार आहात? हां, या संदर्भामध्ये आम्ही पहिलं स्थानिक पातळीवरती एकमत करून वरिष्ठांशी या ठिकाणी चर्चा करू। खूप धन्यवाद। हेमंत गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर सगळी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर नेत्यांशी या संदर्भात आम्ही सल्लामसलत करू आणि त्यानंतर सत्तेत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय जो आहे तो शिवसेना घेईल। अर्थात या सगळ्या प्रस्तावानंतर आता शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रित सत्तेत सहभागी होणार का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।